काशीपीठाच्या वतीने श्री सिद्धांत शिखामणी या ग्रंथाचे पंजाबी अनुवाद ग्रंथ लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सनातन हिंदू वीरशैव लिंगायत हा धर्म एक भाषा एक प्रांतापुरता मर्यादित नाही। या धर्माचे अनुयायी सर्व प्रांतांमध्ये गुणागोविंदाने राहतात। जगातील अनेक देशांमध्ये वीरशैव धर्मीय वास्तव्यास आहेत। म्हणून सनातन हिंदू वीरशैव लिंगायत धर्म हा विश्वव्यापी धर्म असल्याचे विचार श्री काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशीर्वचनात मांडले। हरियाणा राज्याच्या कुरुक्षेत्रामध्ये श्री सिद्धांत शिखामणी या ग्रंथाचा पंजाबी अनुवाद ग्रंथ लोकार्पण समारंभाप्रसंगी महास्वामीजींनी हे विचार मांडले। वीरशैव दार्शनिक ग्रंथातील सिद्धांत देश विदेशातील सर्व लोकांना कळावे म्हणून मी सिद्धांत शिखामणी सर्व भाषांमध्ये अनुवाद करण्याचे महाकार्य महास्वामीजींनी आपल्या हाती घेतले आहे। पंजाब हरियाणा प्रांतातील समाजाला शिवाद्वैत सिद्धांत समजून देण्यासाठी हा ग्रंथ उपलब्ध करून देत आहोत। या ग्रंथाचे अनुवाद डॉक्टर शालू रामनिवास जंगम यांनी केले। हे कार्य करून या भाषिक लोकांवर डॉक्टर शालू यांनी मोठे उपकार केल्याचे मत महास्वामीजींनी व्यक्त केले। या सोहळ्यासाठी हरियाणा राज्याचे ग्रामविकास मंत्री कृष्णा पवार उपस्थित होते। हरियाणा पंजाबातील वीरशैवांची संख्या कमी होत आहे। या प्रांताची पारंपरिक वेशभूषा धारण करून शिवभक्तीच्या माध्यमातून सनातन हिंदू वीरशैव लिंगायत धर्माचे प्रचार प्रसार करणारे शिवकथाकार कमी होत आहेत। यांच्या सुरक्षेसाठी हरियाणा पंजाब राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न करण्याचा संकल्प पवार यांनी याप्रसंगी मांडला। डॉक्टर शालू यांच्या महत् कार्याबद्दल राज्याच्या वतीने त्यांनी धन्यवाद दिले। या शुभप्रसंगी मंत्री पवार यांना महास्वामीजींनी रुद्राक्ष माळ, शॉल आणि पंचाचार्य प्रतिमा देऊन आशीर्वाद दिला। या समारंभास बार्शीचे दहिवडकर शिवाचार्य स्वामीजी, हुबळी नवनगरचे राजशेखर शिवाचार्य स्वामीजी, डॉक्टर शालू जंगम, राजकुमार जंगम, रमेश जंगम, दीनदयाळ जंगम, गदग नगरचे जी.के. गुरुमठ, गुरुसिद्धय्या हिरेमठ, पंढरपूरचे सुभाष ममाने, सांगलीचे श्रीधर पैलवान, मुंबईचे शंकर स्वामी, पुण्याचे भरत उंबरकर, लातूरचे रेवणसिद्ध शाबादे हे मान्यवर उपस्थित होते।